नमस्कार. इयत्ता 9वीच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं आजच्या या विज्ञान 1 म्हणजे सायन्स 1च्या ऑनलाईन तासिकेमध्ये मी सुधीर गोळे, उपशिक्षक, अहिल्यादेवी कन्या विद्यालय, आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, मागच्या तासाला आपण न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम सुरुवात केली होती, म्हणजे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन याला सुरुवात केली होती आणि त्यामध्ये आपण मोमेंटम म्हणजे काय इथपर्यंत आलो होते. तर विद्यार्थ्यांनो, आपण आज मोमेंटमची डेफिनेशन पाहणार आहोत. मोमेंटम मीन्स पी, which is denoted by P. Momentum is the product of mass and velocity of an object. P is equal to mv. Momentum is a vector quantity. म्हणजे संवेग, वस्तूचा वेग व वस्तूचं वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजे संवेग, आणि त्याचं सूत्र आहे P is equal to mv. P stands for momentum. P म्हणजे मोमेंटम, m means mass of the object and v is the velocity of the object. So this is the equation for the momentum. हे सूत्र आहे मोमेंटमचं, P is equal to mv. and momentum is a vector quantity. म्हणजेच काय, तर संवेग ही सदिश राशी आहे. सदिश म्हणजे दिशा असलेली, जिचं स्पष्टीकरण करताना दिशेची गरज असते, म्हणून तिला वेक्टर क्वांटिटी असं म्हणतात. द रेट ऑफ change of momentum is proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of the force. म्हणजेच संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. म्हणजे तो जर वाढला तर बलही वाढतं आणि कमी झाला तर बल सुद्धा कमी होतो. आणि संवेगाचं जे परिवर्तन असतं ते बलाच्या दिशेने होते. म्हणजे मोमेंटम जे घडतं ते मोमेंटम फोर्स ज्या दिशेला असेल त्याच दिशेने घडत असतं. सपोज अन ऑब्जेक्ट ऑफ मास m has an initial velocity u. When a force F is applied in the direction of its velocity for time t, its velocity becomes v. म्हणजे एखादी m वस्तुमान असणारी एक वस्तू सुरुवातीला u वेगाने जात असताना तिच्या गतीच्या दिशेने F इतके बल प्रयुक्त केल्यास ती एक इतक्या वेळेनंतर त्या वस्तूचा वेग v होतो. आणि म्हणूनच द इनिशियल मोमेंटम ऑफ द ऑब्जेक्ट, इनिशियल म्हणजे काय, तर सुरुवातीचा संवेग, इनिशियल मोमेंटम ऑफ द ऑब्जेक्ट इज इक्वल टू mu. m मीन्स मास अँड u इज द व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी. इट्स फायनल मोमेंटम आफ्टर टाइम t, म्हणजे t या वेळानंतर त्याचा जो फायनल मोमेंटम असेल, म्हणजेच त्याचा अंतिम संवेग जो असेल, तर तो मिळवण्यासाठी हे सूत्र वापरले mv. m म्हणजे मास आणि v म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी. v means final velocity. Therefore the rate of change of momentum is equal to given by, म्हणजे या ठिकाणी संवेग परिवर्तनाचा जो दर आहे तो या प्रकारे मिळवता येईल, चेंज इन मोमेंटम डिवायडेड बाय टाइम, म्हणजे संवेगात होणारा बदल. हा बदल काढण्यासाठी आपल्याला वजाबाकी करावा लागेल, भागिला वेळ. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू mv मायनस mu. mv म्हणजे काय, तर इट इज द फायनल मोमेंटम, आणि mu म्हणजे काय, तर इनिशियल मोमेंटम म्हणजे सुरुवातीचं मोमेंटम. मग या ठिकाणी दोघंही ठिकाणी आपण पाहिलं तर m हा कॉमन आहे, मग तो आपण कॉमन काढला आणि ब्रॅकेटमध्ये v मायनस u, m कॉमन निघाला, ब्रॅकेटमध्ये राहील v मायनस u अपॉन t. बट v मायनस u अपॉन t इज इक्वल टू a, म्हणजे ऍक्सिलरेशनचं सूत्र आहे. म्हणजे v मायनस u अपॉन t च्या ऐवजी आपण a टाकू शकतो, म्हणून हे इक्वेशन होतं ma. a मीन्स ऍक्सिलरेशन म्हणजे त्वरण. According to Newton's second law of motion, the rate of change of momentum is proportional to the applied force. म्हणजे न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार संवेग परिवर्तनाचा जो दर असतो तो प्रयुक्त केलेल्या बलाशी समानुपाती असतो. म्हणून आपण असं म्हणू शकतो ma इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू f, म्हणजे ma समानुपाती f. Therefore f is equal to kma. K is the constant of proportionality and its value is 1. म्हणजे k हा स्थिरांक असून त्याचं मूल्य 1 आहे. मग k ची व्हॅल्यू जर आपण 1 टाकली तर हे इक्वेशन आपल्याला असं मिळतं f is equal to ma, म्हणजे m
मल्टिप्लाय बाय ए अशा प्रकारचे. Consider two objects having different masses which are initially at rest. The initial momentum for both is 0. Suppose a force F acts for time t on both objects. The lighter object starts moving faster than the heavier object. However, from the above formula, we know that the rate of change of momentum, that is F, in both objects is same, and the total change in their momentum will also be same, that is ft, f multiplied by t. Thus, if the same force is applied on different objects, the change in momentum is the same. म्हणजेच सुरुवातीस विरामावस्थेत असणाऱ्या दोन वेगवेगळ्या वस्तुमानांच्या वस्तू विचारात घेतल्या, दोन्हीचा सुरुवातीचा संवेग 0 असेल. समजा दोन्ही वस्तूंवर विशिष्ट कालावधी टी साठी ठराविक बल F प्रयुक्त केले तर हलकी वस्तू जी असेल ती जड वस्तूपेक्षा अधिक वेगाने जाऊ लागते. परंतु वरील जे सूत्र आपण आत्ता पाहिलं त्या सूत्रावरून लक्षात येते की दोन्ही वस्तूंमध्ये होणाऱ्या संवेगातील परिवर्तनाचा दर मात्र समान म्हणजेच F असेल आणि त्यातील होणारा बदल सुद्धा म्हणजे F गुणिला T हा सुद्धा समान असेल आणि म्हणून वेगवेगळ्या वस्तूवर समान कालावधीत समान बल प्रयुक्त केल्यास संवेगातील बदल सुद्धा समान असतो. आता या ठिकाणी आपल्याला युनिट्स दिलेले बा. इन एसआय सिस्टीम द युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. म्हणजे एसआय पद्धतीत बलाचे एकक न्यूटन आहे आणि न्यूटन म्हणजे काय? न्यूटन इज द फोर्स नेसेसरी टू कॉज अन ॲक्सेलरेशन ऑफ 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर in an object of mass 1 kg is called as 1 Newton. This is the definition of 1 Newton force. Therefore, 1 Newton is equal to 1 kilogram multiplied by 1 meter per second square. म्हणजे 1 किलोग्रॅम वस्तुमानात 1 मीटर प्रति सेकंद स्क्वेअर इतकं त्वरण निर्माण करण्यास जेवढं बल लागतं त्या बलाला 1 न्यूटन बल असं म्हणतात. इन सीजीएस सिस्टीम द युनिट ऑफ फोर्स इज डाईन. सीजीएस पद्धतीमध्ये बलाचं जे एकक आहे ते डाईन आहे आणि डाईन म्हणजे काय तर डेफिनेशन दिलेलं बा. डाईन इज द फोर्स नेसेसरी टू कॉज अन ॲक्सेलरेशन ऑफ 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर इन अन ऑब्जेक्ट ऑफ अ मास 1 ग्रॅम इज कॉल्ड एज द 1 डाईन. म्हणजे 1 ग्रॅम वस्तुमानात 1 सेंटीमीटर प्रति सेकंद स्क्वेअर एवढं त्वरण निर्माण करण्यास जेवढं बल लागतं त्या बलाला 1 डाईन बल असं म्हणतात. आणि 1 डाईन फोर्स किती असेल तर 1 डाईन इज इक्वल टू 1 ग्रॅम मल्टिप्लाय बाय 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. आता या ठिकाणी एक प्रश्न दिलेला पहा. व्हाय इज देअर अ थिक बेड ऑफ सँड फॉर अ हाय जम्पर टू फॉल ऑन आफ्टर हिज जम्प. म्हणजे उंच उडी मारण्याच्या मैदानी खेळामध्ये खेळाडू जमिनीवरील वाळूच्या जाड थरावर पडेल अशी व्यवस्था का केलेली असते? तर in a high jump athletic event, the athletes are made to fall on a thick bed of sand. As the sand is loose, it slides when an athlete falls on it. This increases the time taken by the athlete to come to the rest on making a jump. Therefore, there is a decrease in the rate of change of momentum and hence the force on the athlete. This reduces the risk of injury to the ॲथलीट. म्हणजेच जेव्हा उंच उडी मारण्याच्या मैदानी खेळामध्ये खेळाडू जमिनीवरील वाळूच्या रेतीच्या जाड थरावर पडेल अशी व्यवस्था केलेली असते. कारण उडी मारल्यावर खेळाडू या थरावर पडतो त्यावेळी ही जी भुसभुशीत वाळू असते ती सरकते आणि त्यामुळे उडी मारल्यानंतर त्या खेळाडूचा जमिनीवर पडण्याचा जो कालावधी असतो तो वाढतो आणि म्हणून त्या खेळाडूला जास्त दुखापत होत नाही किंवा दुखापत होण्याची शक्यता कमी असते. आता आपण पुढे पाहणार आहोत न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन म्हणजे न्यूटनच्या गतिविषयक तिसरा नियम. या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. टेक अ प्लास्टिक बोट अँड मेक अ होल ॲट इट्स रिअर एंड. इनफ्लॅट अ बलून अँड फिक्स इट ऑन द होल इन द बोट. रिलीज द बोट इन वॉटर. व्हॉट हॅपन्स टू द बोट ॲज द एअर इन द बलून एस्केप्स स्लोली व्हाय. म्हणजे एक प्लास्टिकची होडी घ्या म्हणजे बोट घ्या आणि त्या बोटच्या मागे एक छिद्र पाडा. एका फुग्यात हवा भरून
तो त्या होडीच्या छिद्रावर लावा आणि ती होडी पाण्यात सोडा. जसजशी फुग्यातील हवा बाहेर पडेल तसतसा त्या बोटीवर काय परिणाम होतो आणि का याचं निरीक्षण तुम्ही करा. As the air in the balloon escapes slowly, the boat moves in the opposite direction. This is due to the force exerted by the air on the boat. म्हणजे जेव्हा त्या फुग्यातील हवा बाहेर येईल, त्या फुग्यातील हवा जसजशी बाहेर पडेल तसतशी होडी त्याच्या विरुद्ध दिशेने गतिमान होईल. म्हणजे होडी पुढे पुढे जायला लागेल आणि हवा बाहेर पडताना त्या हवेमुळे त्या होडीवर जे बल प्रयुक्त होते त्या बलामुळे ती होडी विरुद्ध दिशेने पुढे पुढे लोटली जाते.